आणि त्यामुळे काय झालं की प्रत्येकजण झाडे लावण्याच्या विचारात आहे किंवा आपली एक छोटीशी बाग असावी किंवा मोठी बाग असावी, व्यावसायिकदृष्ट्या बाग असावी. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल किंवा बऱ्याच नर्सरीलाही तुम्ही भेट दिली असेल आणि खात्रीशीर व दर्जेदार आपल्याला झाडं पाहिजेत याच्या शोधात प्रत्येकजण आहे. आणि जर तुम्ही विचार कराल तर आजकाल भेसळ मोठ्या प्रमाणात होत आहे आणि त्यामुळे काय होतं की 3 ते 4 वर्षांनी आपल्याला समजतं की आपली चुकीची झाडं आलीत आणि मग माणूस पस्तावतो. झाडं काढून टाकणं शक्य होत नाही आणि त्यामुळे मग नाराज होतो. आणि म्हणूनच सुरुवातीला पाया मजबूत असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आता तुम्ही योग्य नर्सरीच्या शोधात असणार. आणि म्हणून मी हा व्हिडिओ बऱ्याच असे लोकांच्या कमेंटमुळे हा बनवत आहे. साधारणतः आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, आवळा अशा नगदी जी पिकं आहेत जी आपल्याला पैसे मिळवून देतात अशा पिकांवर आणि जी जास्त काळ चालतात, ज्यांचे वय एक 50 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्ष, 100 वर्ष अशा पद्धतीने आहे, अशा झाडांची लागवड करण्यासाठी आणि कोकणातल्या काही दर्जेदार झाडांच्या किंवा दर्जेदार जातींच्या तुम्हाला अभ्यास व्हावा यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय. यापूर्वी मी बऱ्याच व्हिडिओ बनवले, त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रात लागणाऱ्या ज्या जाती आहेत, नारळाच्या असू दे किंवा आंब्याच्या असू दे, हाय डेन्सिटी असू दे किंवा घन लागवड, इस्रायल टेक्निक असू दे, यासारख्या बऱ्याच गोष्टीवर आपण यापूर्वी चर्चा केली. आणि समजा कोणी बघितला नसेल तर त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा, तिथं त्याची लिंक दिलेली आहे. आणि त्या व्हिडिओना काही कमेंट होत्या, त्यामध्ये नर्सरीची आजची झाडांची स्थिती दाखवा किंवा उंची दाखवा, किती वय आहे ते दाखवा, यासारखे पोस्ट आले होते किंवा कमेंट आले होते. म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो जी सद्यस्थिती आमच्या नर्सरीमध्ये काय आहे. मित्रांनो, विचार करा, आमच्या 2 नर्सरी आहेत. एक आहे सातेरी नर्सरी आणि दुसरी श्रद्धा नर्सरी. दोन्ही शासनमान्य लायसन म्हणजे परवानाधारक आहेत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 2.5 ते 2.25 लाख झाडं टोटल आहे. त्यामध्ये आंबा एक 35 ते 40 हजार आहे आणि त्याच्यानंतर केशर आहे, हापूस आहे, हापूसच्या इतर व्हरायटी आहेत आणि बऱ्याचशा जाती आहेत. तर बरेच जण म्हणाले की आंब्याची काय साईज आहे किंवा काय स्वरूप आहे त्या संदर्भात आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवा, म्हणून हा व्हिडिओ बनवतो. मित्रांनो, आमच्या शासनमान्य ज्या नर्सरीच्या रोपवाटिका आहेत त्या वेंगुर्ल्यामध्ये आहेत, वेंगुर्ला सिंधुदुर्ग, आणि त्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा जाती तुम्हाला बघायला मिळतील की वस्तुस्थिती काय आहे ती समजेल. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या, म्हणजे जेणेकरून बघितल्यानंतर तुम्हाला खात्री पडेल. यापूर्वी आम्ही बऱ्याच महाराष्ट्रामध्ये नारळाच्या जाती पाठवल्या आहेत आणि त्याचे रिझल्ट चांगले आहेत आणि म्हणून बरेचशी लोक आमच्याकडून झाडं घेऊन जातात आणि जवळजवळ जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आमच्याकडे बरीचशी झाडं संपलेली असतात, त्यामुळे पुढे मिळणं कठीण. गेल्या वर्षी तर जून 15ला आमच्याकडे लोकांना द्यायला झाड नव्हतं. अशा पद्धतीने चालते सगळं आणि रिझल्ट चांगले असल्यामुळे. आणि आम्ही प्युरिटी जपतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. आजच्या घडीला जर तुम्ही अभ्यास कराल तर बरंच सिंधुदुर्गामध्ये भेसळ चाललीत आणि ती भेसळ म्हणजे गोष्टी आंब्यामध्ये तर अक्षरशः कर्नाटकची फांदी येते, म्हणजे जी ग्राफ्टिंग केली जाते हापूसची ती कर्नाटक. त्याच्यामुळे गुणधर्म बदलतात आणि लक्षात घ्या मित्रांनो, 3 पिढ्या आईकडून आणि 3 पिढ्या बापाकडून गुणधर्म येत असतात. आणि कर्नाटकमध्ये जी लागवड झालेली आहे ती गेली कित्येक वर्षापूर्वी, म्हणजे 20-25 वर्षापूर्वी झालेली आहे आणि त्याचं परत ग्राफ्टिंग केल्यामुळे काही अंशतः गुणधर्म बदलतात, जो कोकणी हापूस किंवा कोकणी आंब्याचं तुम्हाला गुणधर्म मिळत नाहीत. त्याचप्रमाणे काही गुजरातचा केशर जो आहे तो गुजरातचा केशर कोकणामध्ये जो कातळी केशर जो मानला जातो किंवा विकला जातो आणि हा केशर जो आहे तो आघाडीला असतो, जेणेकरून मार्च 15 पासून ते एप्रिल 15 पर्यंत जवळजवळ संपतो आणि 200 रुपयापासून साधारण एक 20-25 रुपयेपर्यंत किलोचा भाव त्याला मिळतो आणि म्हणून आघाडीचा केशर लोक घेऊन जातात. आणि गुजरातचा केशर जो आहे तो उशिरा होतो, म्हणजे मे 15 नंतर होतो, तो जून-जुलैला, आणि त्यावेळी भाव उतरलेला असतो आणि तुम्हाला नुकसान होतं. म्हणून शक्यतो 5 कलमं लावून बघा, तुम्हाला इकडची म्हणजे कोकणातली, म्हणजे तुम्हाला रिझल्ट येईल. त्यातल्या त्यात परत रंग चांगला येतो, त्याच्यानंतर वाढ चांगली असते आणि देखणेपणा असतो. त्यामुळे कोकणातल्या केशरची लागवड करून बघा, तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि त्याचबरोबर फक्त फळबागाबरोबर मसाले पिकं ही उभ्या महाराष्ट्रात चांगल्यापैकी होतं. त्यामध्ये दालचिनी आहे, मिरी आहे, लवंग आणि जायफळ हे काही अंश बऱ्याच ठिकाणी लागतात. आणि 10 ते 12 वर्ष आम्ही नारळ विक्री अख्ख्या महाराष्ट्रात करत असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे कमेंट चांगले आहेत. आणि शाळ्यासाठी किंवा खोबऱ्यासाठी, अन्यथा वाटी खोबरा, गोटा खोबऱ्यासाठी आमच्याकडे बऱ्याचशा 13 ते 14 जाती आहेत. आणि ह्या जाती देशावर कुठल्या होतात त्या संदर्भात मी स्वतंत्र व्हिडिओ पण केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला महाराष्ट्रात कुठे कुठली जाती होतात या संदर्भात तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. आणि नारळाविषयी जर बोलायचं झालं तर नारळ हे चांगलं बहुगुणी पीक आहे. वर्षाला आपल्याला चांगल्यापैकी 200 पर्यंत नारळ देतं. काही जाती आहेत ते 250-300 पर्यंत देतात. पण काही जण म्हणतात की आम्हाला वर्षाला 1000 नारळ, ते साप खोटं आहे, तेवढं तुम्हाला यील्ड मिळत नाही. त्यामुळे सरासरी तुम्हाला 100 पासून ते 150 किंवा 200 पर्यंतच हे सरासरी यील्ड असतं, ते लक्षात ठेवा. तेवढ्याच तुम्हाला उत्पन्न देणार. ते तुम्ही शाळेसाठी घ्या, खोबऱ्यासाठी घ्या, वाटीसाठी घ्या, नाहीतर आणखी तेलासाठी घ्या.
कोकणामध्ये ओल्या खोबऱ्यासाठी नारळ वापरला जातो. तो संपूर्ण महाराष्ट्रात इतर सुका खोबरं किंवा वाटी खोबरं, गोटं खोबरं किंवा तेलासाठीही नारळ वापरला जातो. आमच्याकडे जवळजवळ 13 ते 14 जातीचे आहेत. त्यामध्ये तुम्हाला बाणावली आहे, प्रताप आहे, टीडी आहे, डीटी आहे, हजारी आहे, गंगाबोडम आहे, बोना आहे, लक्षद्वीप आहे, लोटन आहे, चौगाटी ग्रीन आहे, येल्लो डॉर्फ आहे, ग्रीन डॉर्फ आहे, ऑरेंज डॉर्फ आहे. अशा प्रकारच्या बऱ्याचशा बुटक्या, सेमी बुटक्या आणि उंच अशा जातीच्या आहेत. आणि ह्या जाती ज्या आहेत त्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की कुठल्या जिल्ह्यात कुठल्या जाती चांगल्या आहेत या संदर्भात मी बघितलं किंवा तुम्हाला सांगितलं आहे आणि त्यानुसार तुम्ही लागवड करू शकता. नारळाच्या रोपांसंदर्भात पाहाल तर साधारण 1 वर्षाचं नेकेड असतं, त्याची मॉर्टिलिटी जास्त होते. पण जर तुम्ही 1.5 वर्षापासून बॅगमध्ये सेट झालेलं आणि किंवा 2 ते 2.5 वर्षापर्यंतच नारळ लावा. 3 वर्षाच्या पुढची नारळ लावू नका, मग कॉईल होतं आणि वाढ चांगली होत नाही. त्यामुळे 2 वर्षाचं जर नारळ तुम्हाला मॉर्टिलिटी होणार नाही, चांगलं सेट होणं, तुमच्या वातावरणात चांगल्या तग धरणं. जे पिशवीमध्ये 2 वर्ष राहतं ते सहज मरणारच नाही. फक्त अति पाणी असेल किंवा पाणी असणाऱ्या भागामध्ये उंचवटे करून लावा. हे मागच्या व्हिडिओनुसार तुम्ही फॉलो घ्या, म्हणजे तुम्हाला उद्या नुकसान येणार नाही. बऱ्याच जणांचा बुटक्या लोटनवर कल जास्त आहे किंवा त्याची मागणी जास्त आहे. त्याच्यामुळे ही 1 फुटापासून जरी लागत असली आणि वर्षाच्या 2.5 वर्षानंतर सुरुवात होते, म्हणजे 3ऱ्या वर्षी जरी तुम्हाला उत्पन्न मिळत असलं तरी पण ही फक्त पाण्यासाठी आहे. त्याच्यामुळे पाण्यासाठी तुम्ही ही वापरू शकता, अन्य खोबऱ्यासाठी वापरू शकत नाही, कारण त्याचं खोबरं पातळ येतं आणि तेवढं समाधानकारक चव नाही, पण पाण्याला उत्तम चव. आणि देशावर चालणारी दुसरी सेमी उंची म्हणजेच मध्यम उंचीची जी जात आहे, ज्याला मध्ये सेमी डॉर्फ आपण म्हणतो, त्याच्यामध्ये गंगाबोडम ही आहे. ही जरी आंध्रातली असली तरी उभ्या महाराष्ट्रात उत्तम वाढ येते आणि उत्तम उत्पन्न आहे. आणि त्याचं रेजिस्ट्रेशन पॉवर चांगली असल्यामुळे आपल्याकडे ती 2 वर्षाची 1.5 वर्षाची रोपं आहे. जवळजवळ 3 फुटापासून साधारण एक 5-6 फुटापर्यंत आहे. त्यामुळे लागवडीस उत्तम आहे, काही अडचण नाही. आणि दुसरी गोष्ट लवकर नेल्याच मिळते अन्यथा. आणि ही गंगाबोडम व्हरायटी आमच्याकडे 15 ते 20 हजारच्या स्टॉकमध्ये असल्यामुळे तुम्ही साधारण पहिल्या आठवड्यात जूनच्या किंवा एक 15 जूनपर्यंतच ताब्यात घेऊ शकता. नंतर मिळणं कठीण आहे, कारण याचं खोबरं पाणी 3-in-1 असल्यामुळे आणि म्हणजे खोबऱ्या तेलाचं प्रमाण 68% असल्यामुळे याला खूप मागणी आहे. आणि त्याची लागवड पूर्ण म्हणजे बीड, नाशिक, परभणी, पंढरपूर, नांदेड, लातूर, अंबेजोगाई अशा बऱ्याचशा भागामध्ये म्हणजे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशातही लागवड झालेली आहे. त्याच्यामुळे ती चांगली जात असल्यामुळे शक्यतो लोक वापरतात चांगली. आंब्याविषयी बघायचं असेल तर साधारण समुद्रकिनाऱ्यापासून 40 ते 50 किलोमीटरच्या एरियामध्ये चांगला हापूस होतो, अन्यथा वरच्या पट्ट्यामध्ये हापूस होत नाही. म्हणून समुद्रापासून लांब असणाऱ्यांनी शक्यतो केशर लागवड करावी. आणि केशर ही तुम्ही जर हाय डेन्सिटीमध्ये लावत असाल, म्हणजे घन लागवड इस्रायल टेक्निकने लावत असाल, तर तुम्हाला आमच्याकडची जी स्वतंत्र इस्रायल टेक्निकची तयार केलेली जी झाडं आहेत 3 ते 4 फूट उंचीची, ती उत्तम मिळतील. आणि त्याचं सुद्धा बुकिंग जे आहे ते साधारण एक जूनच्या 2ऱ्या आठवड्यापर्यंत शेवटचं राहील, मग सांगू शकत नाही. आणि एकरी 600 ते 1000 झाडं तुम्ही लावू शकताय. आणि इस्रायल टेक्निकने लावल्यामुळे तुम्हाला आंबाही लवकर मिळतो, अन्यथा दुसरी गोष्ट म्हणजे जास्त फायदा होतो. त्यामुळे शक्यतो इस्रायल टेक्निकची जी झाडं आहेत. आणि त्याचबरोबर दुसरा फायदा काय तर कोकणातला केशर हा आघाडीचा असतो, म्हणजे साधारण एप्रिल 15-20 पर्यंत तो पूर्ण संपलेला असतो. त्याच्यामुळे पैसे जास्त मिळतात आणि लोक घेऊन जातात. लोकांचा अनुभव आहे की एक 15-20 दिवस लवकर येत असल्यामुळे फायदाही चांगला होतो. आणि कलर चांगला आहे, फिनिशिंग चांगलं आहे, मादी फुलांचं प्रमाण जास्त आहे त्याच्यात. त्याच्यामुळे त्याला उत्पन्न आहे, दरवर्षी फलदारणा होणे. हापूससारखं तुम्हाला 1 वर्ष आड करून नाही. आणि त्याचं तुम्हाला मागणी पण सगळीकडे चांगली आहे, त्यामुळे तो वापरू शकताय तुम्ही. कारण तुम्हाला यावर्षीची गोष्ट सांगतो, यावर्षी केशर आंबा हा नगरला जो गेला तो सुरुवातीला 200 रुपये किलोने गेला आणि शेवटला म्हणजे 15 मेचा जो रेट आहे तो 25 रुपये किलो. आणि तदनंतर गुजरात केशर आता चालू झाला 10-12 रुपये किलोच्या होलसेलच्या भावाने येतो. म्हणजे सांगायचा उद्देश काय की जर समजा तुमची आघाडी मिळाली तरच तुम्हाला केशरला चांगला भाव मिळतो. तर मित्रांनो लक्षात घ्या, आपल्याला 1 किंवा 2 वर्षाची जी झाडं निवडायची आहेत. आणि ह्याचं एक वैशिष्ट्य म्हणजे आहे की तुम्हाला अंगठ्याच्या पेक्षा जाड असा आपल्याला बुंदा पाहिजे आणि ग्रीनरी किंवा थोडंसं राखडी बरं पाहिजे. जर तुम्ही खूप रखडलेलं आणि समजा जाड खोड घेतलं तर ती झाडं वाढणार नाही, कॉईल होणार झालेली असणार. आणि 2.5 वर्षाच्या नंतर म्हणजे 3-3.5 वर्षाची झाडं मुळीच निवडू नका. आणि त्याच्यात थोडंसं खर्चटलं तर अशा प्रकारे हिरव्या रंगाचं आपल्याला दिसणार आणि हे बॉडी त्याची हिरवी असणार. हे झाड तजेलदार आहे, वाढीला उत्तम आहे, म्हणून शक्यतो खोड तजेलदार असणारी
झाडे निवडा आणि हीच झाडं तुम्हाला उत्तम प्रकारे वाढ दाखवणार किंवा ग्रोथला चांगले येणार. म्हणून अशा पद्धतीने जवळजवळ 2-2.5-3 फुटाची झाडं आणि किमान 2 वर्ष वयाचीच निवडा, ही उत्तम प्रकारे तुम्हाला उत्पन्न देणार. तर मित्रांनो, इस्रायल पद्धतीने जर आपल्याला झाड घ्यायचं असेल तर बुंध्यापासून जवळजवळ 2 फूट उंचीला कुठल्याही प्रकारची फांदी नको आणि नंतर वरती ब्रँच आलेले पाहिजेत. आपल्याला जमिनीमध्ये 7 ते 8 इंच जमिनीमध्ये आपण खड्ड्यामध्ये घातल्यानंतर जे वरील खोड आहे त्याला कुठल्याही प्रकारची ब्रँच नको. ब्रँच असेल तर म्हणून आमच्याकडे इस्रायल पद्धतींची स्वतंत्र जी जवळजवळ 2 ते 2.25 फूट उंचीची खोड सरळ असलेली झाडं आहेत आणि ही झाडं लागवडीसाठी उत्तम. हेक्टरी तुम्ही किंवा एकरी तुम्ही 1000 पर्यंत झाडं लावू शकताय, पण सर्वसामान्य 700-800 झाडं लावली तरी कम्फर्टेबल उत्पन्न मिळतं आणि तुम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल बनवू शकता किंवा इस्रायल पद्धतीने लागवड करून तुम्ही एक्सपोर्ट म्हणजे युरोगॅप किंवा ग्लोबलच्या माध्यमातून तुम्ही पाठवू शकताय किंवा परदेशी पाठवू शकता. त्यासाठी हे अशा पद्धतीने हे उंच झाड आलेलं इस्रायल पद्धतीसाठी उत्तम आहे. आणि जी आंब्याची कलमे 3 वर्षाची असतात किंवा जाडबुंदे असतात, ज्यांना भेगा पडलेले असतात, खरचटल्यानंतर राखडी किंवा काळसरपणा दिसतो, अशी झाडं तुम्ही मुळीच निवडू नका. यांची मुळं कॉईल झालेली असतात आणि त्याची वाढ होत नाही, म्हणून ही लागवडीस अयोग्य. काजूबद्दल जर बोलायचं असेल तर वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 ह्या 2 जाती आहेत. त्यातल्या त्यात वेंगुर्ला 4 ही जात मातीच्या ठिकाणी किंवा समुद्र किनाऱ्यापासून साधारण 25 किलोमीटरच्या बाहेर चांगली लागते किंवा कातळी भागामध्ये थोडंसं उत्पन्न कमी आहे. कातळी भागामध्ये वेंगुर्ला 7 रिझल्ट चांगला देते आणि वरती जर घाट माथ्यावर जर लावायचं असेल तर वेंगुर्ला 4चा रिझल्ट चांगला आहे. 4 तुम्ही एक ट्रायल बेसवर लावू शकताय. चांगलं उत्पन्न आलं तर मोठ्या प्रमाणात प्लांट करा, कारण काजू हे नाशवंत नाही आणि त्याला हमखास भाव आहे, शाश्वत भाव आहे.
अधिक उत्पन्न देणाऱ्या सुपारीच्या ज्या जाती आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण आंतरपीक म्हणून जर मसाल्याचा आपण जर वापर घेतला, म्हणजे मसाल्या पिकांचा जर अभ्यास केला आणि जर लागवड केली तर आपल्याला 2 in 1 फायदा होऊ शकतो. बघा मित्रांनो, मागील सुपारी लागवड व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की तिथं आपण लागवडी संदर्भात रोग किंवा त्या संदर्भात सोडणी याविषयी संपूर्ण माहिती दिली होती, ती तुम्ही बघितली असेलच. पण जर ज्यांनी बघितली नसेल त्याने डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे, ती जरूर बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. बघ, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुपारीच्या जाती संदर्भात बघणार आहोत. बघा, सध्या मंगला, सुमंगला, श्रीवर्धनी, मोहितनगर, सागर डॉर्फ, शिरशी, बोना, कालिकत, मंगला म्हणजे श्रीमंगला म्हणून आहेत की SS1 म्हणून आहे, विठ्ठल एक आहे, विठाई म्हणून आहे, हिरेहल्ली ही ठेंगू जात, अशा बऱ्याचशा जाती आपण मार्केटमध्ये बघतो किंवा त्या संदर्भात तुम्ही वाचलं असेल. तर आपण काय आज बघणार आहोत की तुम्हाला कुठल्या स्वरूपात लावायचं आहे, म्हणजे कशासाठी लावायचं आहे आणि कुठली जात, या संदर्भात आपण संपूर्ण हा व्हिडिओ बघूया. आता त्यामध्ये बघा, काही लोक मग विचारतात की कोणत्या जाती आपण लावाव्यात. तर बघा, विचार करा, व्यावसायिक म्हणून जर लावत असाल, म्हणजे कमर्शियल बेसने जर तुम्ही लागवड करत असाल तर तुम्ही कुठल्या जाती लावायच्या. जर समजा तुम्हाला ॲग्रो टुरिझम म्हणून लावायचे असतील, म्हणजे पर्यटनासाठी, तर तुम्ही कुठल्या जाती लावायच्या. जर ना फक्त शोभेसाठी किंवा बंगल्याची शोभा वाढवायची असेल तर कुठल्या जाती लावू शकतो आपण. दुसरं, आंतरपीक म्हणून जर लावायचं असेल, म्हणजे नारळामध्ये किंवा इतर झाडांमध्ये, बागायती कुठल्याही पिकामध्ये जर तुम्हाला आंतरपीक म्हणून लावायचे असेल तर कुठल्या जाती लावू शकतो. विंड ब्रेक किंवा बॉर्डरने आपल्याला लावायचं असेल किंवा कुंपणाला लावायचं असेल तर कुठल्या, ह्या संदर्भात आपण असं आता पुढे चर्चा करूया. बघा, फक्त उत्पन्न देण्याच्या उद्देशाने जर तुम्ही विचार करत असाल आणि तुम्हाला लागवड करायची असेल तर तुम्ही सुमंगला ही उत्तम जात आहे. ही मोठी सुपारी आहे, आतमध्ये घराचं प्रमाण चांगलं आहे, मार्केटला चालणारी आहे, मोठी सुपारी असल्यामुळे मोठं त्याच्यात खांड पण मिळतं आपल्याला, महाराष्ट्रात सर्वत्र होणारी आहे. आणि त्याचप्रमाणे जर आणखी जर पाहिजे असतील तर मोहितनगर म्हणून आपण लावू शकतो. ही पण जास्त उत्पन्न देणारी उत्तम जात आहे, व्यावसायिक दृष्ट्या तुम्ही ही लावू शकता. त्याचप्रमाणे ओल्या सुपारीसाठी जर तुम्हाला विकायचं असेल तर श्रीवर्धनी लावू शकता, ही पण कोकणासाठी उत्तम जात आहे. आणि सुमंगला, मोहितनगर, श्रीवर्धनी यांची लागवड तुम्ही कमर्शियल बेसने लागवड करू शकता. आता 2 नंबरला जर तुम्ही बघाल, ॲग्रो टुरिझम जर तुम्हाला करायचं असेल, पर्यटकांसाठी जर तुम्हाला ते आकर्षकता वाढवायची असेल तर तुम्ही सागर डॉर्फ लावू शकताय. विठ्ठल म्हणून सुपारी आहे, विठ्ठल संशोधन केंद्राने विकसित केलेली उत्तम जात आहे, ही शोभेची सुपारी पण म्हटलं जातं हिला. दुसरी विठाई म्हणून आहे, म्हणजे जी एकदम जमिनीलगत, म्हणजे 1-1.5 फुटापासून 2 फुटापासून लागते. कालिकत म्हणून एक आहे, बोना म्हणून आहे. ह्या जाती तुम्ही ॲग्रो टुरिझमला जर म्हणजे करायचं असेल किंवा आपल्या शोभा वाढवायची असेल तर ह्या जाती उत्तम आकर्षित दिसतात किंवा वर्षातून त्या 2 सीझनला पण लागतात. जर फक्त शोभेसाठीच लावायचे असेल, म्हणजे तुडे कुंडीत लावायचं असेल किंवा जर कमी जागेत लावायचं असेल तर, आणि किंवा बंगल्याच्या एखाद्या छोट्याशा पार्टमध्ये जागा कमी असल्यामुळे लावू शकतो, तर अशा ठिकाणी तुम्ही बोना लावू शकता. हिरेहल्ली ही ठेंगू व्हरायटी लावू शकता, तसंच विठाई पण लावू शकता. या जाती तुम्ही शोभेसाठी वापरू शकता. पुढचा मुद्दा जो आहे तो नारळामध्ये किंवा इतर बागायती पिकामध्ये जर तुम्हाला आंतरपीक म्हणून जर लावायचं असेल तर तुम्ही मंगला किंवा सुमंगला, SS1 यासारख्या जाती उत्तम तुम्हाला चालतात किंवा चांगलं होतं. कुंपणासाठी जर तुम्हाला विंडब्रेक म्हणून जर लावायचे असेल किंवा बागेच्या बॉर्डरला लावायची असेल, तशी शोभा वाढवायची असेल तर तुम्ही शिरशी किंवा गावठी अशा जातीही तुम्ही लावू शकता. सुपारीच्या लागवडीविषयी जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल किंवा जर त्या संदर्भात अधिक जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ तर दिलेले आहेच, पण जर तुम्ही या नंबरवर संपर्क करूनही तुम्ही किंवा तुम्ही व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज टाकून तुम्हाला त्या संदर्भात माहिती घेऊ शकता. किंवा प्रत्यक्ष रोपांची पाहणी करून जर समजा तुम्हाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही आमच्या श्रद्धा नर्सरी येऊन भेट देऊन तुम्ही प्रत्यक्ष खात्री करा आणि तदनंतर बुकिंग करा किंवा आधीही बुकिंग करू शकता आणि तुमची जी व्हरायटी आहे ती तुम्ही फायनल करू शकता. मित्रांनो, लक्षात घ्या, जून मध्ये आपण लागवड करायला पाहिजे, कारण त्यावेळी वातावरण चांगलं असतं आणि लागवड योग्य वातावरण असल्यामुळे लागवड करणं उत्तम. म्हणून जून मध्ये लागवड करायची असेल तर पुढच्या त्या महिन्यात त्याचं व्यवस्थापन केलं तरच तुम्ही जून मध्ये योग्य लागवड करू शकता. जर जूनचं लागवड उशिरा होत असेल तर मग वाढीवर परिणाम होतो आणि म्हणून लागवड करताना तुम्हाला साधारण जून मध्ये ही लागवड करणं गरजेचं आहे. नमस्कार, माझं नाव अरुण ओगले, दाभोळे. ही जी सुपारी लागवड केलेली दिसते ती मंगला जातीची आहेत. साधारण 6-7 वर्षांची झाडं आहेत. त्याला साधारण 2 ते 3 किलो प्रति झाडाला सुपारी मिळते. सुकी सुपारीकडून आम्ही विकतो. साहेब, मला सांगा, तुम्ही आता प्रत्येक झाडावर मिरी लागवड केली ना? होय. मग कुठली व्हरायटी लावली वगैरे? आम्ही लोकलच केली आहे तयारी. लोकल म्हणजे तुम्ही पन्नूरच्या व्हरायटी कुठल्या वापरल्या नाही? बुश मिरी हा संकल्पना घेतली का? अजून नाही, पाणी नाही सुरू. मंगलाचं ऍव्हरेज किती मिळतं तुम्हाला?
मंगलाचं प्रति झाडाला साधारण 2-2.5 किलो आता मिळते. लहान आहेत अजून झाडं. बरोबर. पण आता ते यांचं 4 वय ते किती आहे म्हटलं? 7 वर्ष झाली ह्यांना. 7 वर्ष झाले. आणि साहेब मला सांगा, एका घडाची वजन किती येतं किंवा वर्षाला किती किलो मिळतात वगैरे? एका घडाला साधारण 1 किलो साधारण मिळते. एक घड चांगला असेल तर 1 किलोच्या आसपास सुकी होय. सुपारी सुकी मिळते. सुपारी. बरं, दुसरी गोष्ट तुम्हाला एकूण या मंगलाला घड किती येतात? वर्षातून 3-4 घडे येतात पाठोपाठ असे. हा. हम्म. आता साधारण उन्हाळी सुपारीला ओल्या सुपारी मागणी जास्त हो, असते. तेव्हा उन्हाळी असतात का? उन्हाळी मिळत नाही. मिळत नाही. ओके ओके ओके, ठीक आहे. आता मला सांगा, साधारण एका सुपारीचं वजन किती असतं? ओल्या बेड्याचं वगैरे काढलं होतं का? तसं वजन काढलेलं नाही. मग याच्यात आंतरपिकं आणखी काय घेतली? लवंग वगैरे दिसते? अजून लवंग आहे, त्याच्यानंतर केळी लावले आहेत. केळी लावल्यात. हा, हम्म. बरोबर, चांगल्या गोष्ट. आता मला सांगा की साधारण तुमच्याकडून क्षेत्र किती आहे आणि एकूण झाडं किती आहेत? एक क्षेत्र साधारण 20 गुंठ्याचं आहे साधारण. हा संबंध हा दिसतोय आहे एवढा तुकडा आहे. हा, त्याच्यात 300 आम्ही झाडं लावली ती आता. म्हणजे मॉर्टॅलिटी काही झाली नाही? नाही, नाही, मग सगळ्या जिवंत आहेत, आहेत. आहेत. 300 झाडं हो. 300 आहेत. आणि सगळ्यांना ठिबक केलेलं आहे, स्प्रिंकलर सोडलेलं आहे. ओके ओके ओके, त्यातूनच खताचं वगैरे नियोजन केलेलं आहे सगळं. हा हा, नाही, युट्यूबच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत का दाखवू? एक आदर्श शेतकरी आहात तुम्ही. देवगड सारख्या ठिकाणी तुम्ही बऱ्यापैकी बाग ओढवली रस्त्याने. बरोबर वाटतं? मित्रांनो, सुपारी जर लागवड तुम्हाला करायची असेल तर 65 ते 70% आर्द्रता आणि प्रति झाडाला 10 लिटर पाणी, अर्ध सावली म्हणजे नारळाच्या जर किंवा इतर बागायती झाडांच्या जर सावलीत तुम्ही ठेवत असाल तर लागवड करत असाल तर अर्ध सावली असेल तर महाराष्ट्रात कोणत्याही भागात तुम्ही लागवड करू शकताय. हमखास मार्केट व टिकण्याचा कालावधी 2 वर्ष, म्हणजे त्याला सुपारीला शेल्फ लाईफ 2 वर्षपर्यंत तुम्ही टिकू शकताय. त्यामुळे कधीही विक्री करू शकताय. अशी सुपारी तुम्ही बऱ्याच भागात आम्ही जे प्रयोग केले त्यानुसार जर असं बघतो की महाराष्ट्रात, मध्य महाराष्ट्र, विदर्भ कुठेही तुम्ही लागवड करू शकताय. त्याचप्रमाणे सुपारी हे नारळामध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकतो किंवा स्वतंत्र जर तुम्ही लागवड करत असाल तर सुपारीमध्ये आंतरपीक म्हणून वेलवर्गीय काळी मिरी किंवा बुश मिरी, त्याला बुश पेपर आपण म्हणतो, तसेच जायफळ, लवंग, केळी यासारख्या बऱ्याचशा मसाले पिकं किंवा केळीवर्गीय पिकांची तुम्ही लागवड करू शकताय. आणि जर सुपारी लागवडी संदर्भात आपल्याला खात्री पटवायची असेल तर तुम्ही 5 झाडं लावून बघा. आम्ही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी लागवड केली तर उत्तम रिझल्ट मिळतोय. त्यामुळे तुम्ही 5 झाडं लावून जर तुम्हाला नंतर व्यावसायिक म्हणून तुम्हाला वाटलं की उत्तम रिझल्ट देतात तर व्यावसायिक म्हणून लागवड करा. जर शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं म्हटलं जातं, म्हणजे बीज शुद्ध असेल, झाड जर शुद्ध असेल, चांगलं वाण असेल तरच उत्पन्न चांगलं होणार. नाही तर पुढच्या 1-2-4 वर्षानंतर उत्पादनामध्ये फरक पडतोय. म्हणून शुद्ध वाणाची गरज आहे. मित्रांनो, लागवड हंगाम जवळ येत असल्यामुळे म्हणजे जूनमध्ये आपण लागवड करण्याच्या हेतूने जागेची साफसफाई नियोजन शेतकऱ्यांचं सुरू आहे आणि योग्य खात्रीशीर झाडाच्या शोधात प्रत्येकजण आहे. आणि याआधी जर तुम्ही लागवड केली असेल आणि शेतकऱ्याची काही अंशी फसवणूक झाली असेल तर, आणि बरेच व्हिडिओ पाहिल्यामुळे शेतकरी पण कन्फ्यूज होतो, काय लागवड करावी समजत नाही. योग्य मार्गदर्शनाची त्यांना गरज आहे. आणि कृषी तंत्र निकेतनच्या लागवडीविषयी शिबिरमध्ये अटेंड ज्याने केलेले आहेत किंवा कोकणात आमच्या नर्सरीविषयी माहिती आहे त्याने आमच्या नर्सरीतून कलम नेऊन लागवड करून समाधानी आहेत. पण जे नव्याने हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना पुढील माहिती जी आहे ती मार्गदर्शक ठरेल. मित्रांनो, आपण यापूर्वी नर्सरी 2020 विषयी कृषी तंत्र निकेतनच्या यूट्यूबच्या चॅनलवरील बरेच व्हिडिओ पाहिले असतील आणि ज्यांनी पाहिले नसल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्या लिंक मी दिलेल्या आहेत, त्या जरूर बघा. म्हणजे तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती मिळेल. व्यतिरिक्त जर लागवडी संदर्भात तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा संपूर्ण मार्गदर्शन काय पाहिजे असेल किंवा पर्टिक्युलर एखाद्या विशिष्ट अशा गोष्टी संदर्भात माहिती पाहिजे तर जवळजवळ 200 ते 250 व्हिडिओ आहेत. त्यामधील जो आहे तो सिलेक्ट करा आणि बघा. म्हणजे तुम्हाला बेसिक गोष्टी येईल. कोकणातील आणि कोकणाच्या बाहेरील पूर्ण महाराष्ट्राचा विचार करून आपण हे व्हिडिओ बनवत असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमचे बरेच शेतकरी आहेत आणि त्यांच्या अनुभवानुसार किंवा नेलेल्या झाडाच्या लागवडीनुसार आम्ही बरेचशी माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहोत आणि ते समाधानी आहेत. मित्रांनो, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये आमच्या 2 सातेरी आणि श्रद्धा नावाने शासन मान्य नर्सऱ्या सुरू आहेत आणि त्यामधील जी झाडे दरपत्रक किंवा इतर गोष्टी म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेल्या आहेत, त्यामध्ये तुम्हाला लिंक पण मिळेल. आणि गेली 20 वर्ष नर्सरी सुरू असल्यामुळे बरेचशा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आपण सप्लाय करत असल्यामुळे हजारो नाही लाखोच्या पटीत लोकांनी लागवड केलेली आहे. दरवर्षी लाखो झाडं आम्ही सिंधुदुर्गाच्या बाहेर अख्ख्या महाराष्ट्रात किंवा आंध्र, कर्नाटक, गोवा आणि गुजरातपर्यंत सप्लाय करत असल्यामुळे तिथल्या
दररोजचं लागवड आणि त्यामधील भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून आम्ही बऱ्याचशा गोष्टी शेतकऱ्यांपर्यंत पुरवतो किंवा सांगतो. सिंधुदुर्गामध्ये आम्ही 40,000 नारळ रोपे 15 व्हरायटीमध्ये सध्या विकत असल्यामुळे वेगवेगळ्या व्हरायटीच्या झाडांची तुम्हाला माहिती मिळेल किंवा त्या संदर्भात तुम्ही लावू शकता. गंगाबोडम नारळ रोपे आंध्र प्रदेशवरून येत असल्यामुळे किंवा लोटन केरळमधून येत असल्यामुळे भेसळ किंवा फसवणुकीचा जवळजवळ विषय नाही. आणि तुम्ही जर समजा महाराष्ट्रातील नारळ लागवड हा जर व्हिडिओ बघितला तर त्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रांतामध्ये कुठलं झाड लावायचं या संदर्भातही माहिती मिळेल, ती तुम्ही जरूर बघा. लागवडीमध्ये आपण कोकणात होणाऱ्या झाडासंदर्भात आपण चर्चा करताना सर्वप्रथम आपण नारळाविषयी चर्चा करूया. कारण नारळामध्ये बरेचसे लोक इच्छुक असतात नारळ लावायला आणि प्रत्येक दारामध्ये किंवा घराच्या समोर 1-2-4 झाडं तर लावलेलीच असतात आणि ज्यांना रिझल्ट चांगला आला ते नारळ काढणे, स्वतःसाठी वापरणे किंवा घरगुती उपयोगासाठी वापरणं आणि जर कमर्शियल बेसने जर वापर करत असाल तर काही व्हरायटी तुम्ही बघू शकता. म्हणून मी तुम्हाला मगाशी नारळ महाराष्ट्रातील लागवड जी आहे तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठल्या व्हरायटी लावायच्या ते बघा. आमच्याकडे गंगा बोडम, टीडी, प्रताप, भवानी, लक्षद्वीप, हजारी यासारखे सेमी डॉर्फ आणि बोना, चौकाटी, ग्रीन, सिंगापुरी, ऑरेंज डॉर्फ यासारखे डॉर्फ व्हरायटी आहेत. त्याप्रमाणे उंच वाढणाऱ्या पण व्हरायटी आहेत. उत्तम आणि दर्जेदार अशी झाडं जी 2 वर्षापर्यंत किंवा 3 वर्षाची रोपं मिळतील. 800 ते 1000 फळे येणारी जी कोलंबस सारखी व्हरायटी पण आहे, पण आम्ही अजून लोकांना सांगत नाही कारण आमचे प्रयोग चालू आहेत. खरोखरच कोलंबसला एवढे नारळ लागतात का की त्या संदर्भात मी तुम्हाला पुढच्या 2 वर्षामध्ये नक्की कळवेन की बाबा ते लावणं योग्य की नको. पण सध्या आम्ही महाराष्ट्रासाठी 2 in 1 किंवा 3 in 1 म्हणायला पाहिजे, खोबऱ्यासाठी, पाण्यासाठी, शाळेसाठी, तेलासाठी गंगाबोडम सजेस्ट करतो. आणि कोलंबस सारखी व्हरायटी जर लावायची असेल तर किमान 1-2 रोपे लावा आणि तुम्ही तुमच्या एरियामध्ये किंवा भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून फळांची संख्या आणि क्वालिटी तपासू शकताय. मग त्यासाठी 1-2 रोपं पाहिजे असेल तर आमच्या नर्सरीतूनही तुम्ही नेऊ शकताय. रोपांच्या चाचण्या घेतल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की कोलंबस उत्तम आहे की आमच्या ह्या चालूच आहेत. आणि 800 ते 1000 फळं हा जोक नाही आहे, कारण काय एवढी फळं लागणार म्हणजे कुठेतरी नुकसान होणार, कारण निसर्ग हा बॅलन्स करत असतो. त्यामुळे सर्वसामान्य नारळाकडून अपेक्षा ही आहे ती 200, 250, 300 नारळापर्यंत. त्याच्या पलीकडे गेलं की काहीतरी तोटे येत असतात आणि त्याच्या संदर्भात एक्सपेरिमेंट चालू आहे. 2 वर्षात आपल्याला समजेल की कोलंबस हे लावणं उत्तम आहे की. कारण बऱ्याच लोकांचे कोलंबस संदर्भात मला प्रश्न आले होते, त्यामुळे मी सध्या त्याच्यावर काही जास्त चर्चा करत नाही. आंब्याच्या कलमाबद्दल जर विचाराल तर आपल्या जवळ 20 व्हरायटी उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये देवगडचा हापूस किंवा कोकणातला जो हापूस आहे तो कातळी हापूस तुम्हाला नक्की मिळेल. कारण तुम्हाला जर कातळी हापूस जर घेत असाल तर आजच्या घडीला कातळाच्या वरच्या झाडाची फांदीच आहे ती 25 ते 30 रुपयाला एक पडते, त्यामुळे कोण द्यायला तयार नसतो आणि म्हणून या झाडाची कातळी हापूसची तुम्हाला किंमत रेट वाढलेला असतो. आणि बाट्यावर जी कलमं केलेली असतात आणि अगाऊ जर ऑर्डर असेल तर डबल बाट्याचीही तुम्हाला कलमं मिळू शकतील. आमच्या नर्सरीमध्ये केशर कलमं ही किनारपट्टीच्या कातळाच्या झाडापासून बनवलेली असल्यामुळे तुम्हाला सिंधुदुर्गात तुम्हाला गणेश जयंतीपासून केशर आपल्याला जवळ मिळतो, म्हणजे फेब्रुवारीपासून. म्हणजे तुम्हाला आघाडी मिळण्यासाठी तुम्हाला केशर जरी गुजरातचा जरी असला तरी गुजरातमध्ये खरा लेट आहे, पण आपल्या कोकणामध्ये लवकर आहे. आणि ही कलम लोकांनी लावल्यानंतर काय होतं की 15 ते 20 दिवसपर्यंत सीझन लवकर मिळालेल्याचे उदाहरणं आहेत. म्हणून आम्ही सजेस्ट करतो की कातळी केशर शक्यतो लावा किंवा आयडेन्सीमध्ये लागवड करत असाल तर तुम्ही लावू शकताय. कर्नाटक केशर आणि जो सातारा केशर किंवा त्या वरच्या पट्ट्यातला मध्य महाराष्ट्रातला जो केशर आहे तो थोडासा लेट येत असल्यामुळे त्याच्या फांद्या 3 पिढ्यामुळे थोड्याशा जेनेटिकमध्ये बदल होतो आणि त्यामुळे काय होतं की उत्पादनामध्ये उशिरापर्यंत येण्याची संभावना आहे. म्हणून 20 ते 25 दिवसाचा सीझन जर आघाडी घ्यायचा असेल शक्यतो हा कातळी केशर लावला तर उत्तम. आणि ज्यांना इस्रायल तंत्रज्ञान वापरून घन लागवड म्हणजे हाय डेन्सिटीमध्ये लागवड करायची असेल तर स्वतंत्र स्टेम असलेली कटिंग केलेली आणि दर्जेदार रोपं केशरमध्ये मिळतील. घन लागवड तुम्ही वेगवेगळ्या झाडांमध्ये करू शकता. हापूस व्यतिरिक्त सिंधू आहे, केशर आहे, रत्न आहे, अशा वेगवेगळ्या झाडांचा हाय डेन्सिटीमध्ये लागवड करू शकता. परंतु केशर लागवडीला तुम्हाला उत्तम रिझल्ट आहे आणि मार्केट पण चांगल्यापैकी आहे आणि हा कातळी केशर हा आघाडीने लागतो आणि तुमचं व्यवस्थापन करणंही सोपं पडतं. म्हणून तुम्ही हाय डेन्सिटीमध्ये स्वतंत्र व्यवस्थापन केलेली जी केशर कलम आहेत ही लागवड केल्यानंतर 3ऱ्या वर्षापासून उत्पादन मिळतं. तुम्ही लागवड अंतर हे 3 फुटापासून ते साधारण 8 ते 10 फुटापर्यंत ठेवू शकता. काही जण 12 ते 14 फुटापर्यंतही ठेवतात. हे तुमच्या एकंदरीत भौगोलिक स्थितीनुसार, जमिनीच्या प्रकारानुसार आणि तुम्हाला जेवढी लागवड करायची आहे, जेवढं 2 झाडातलं अंतर ठेवायचं आहे अशानुसार तुम्ही लागवड करू शकता. म्हणजे एकरी तुम्ही 1000 झाडापर्यंत लावू शकता.
काजू कलमांची लागवड करायची असेल तर सिंधुदुर्गात लागवड तर उत्तमच होते, पण जर समजा तुम्हाला सिंधुदुर्गाच्या बाहेर कोल्हापूर किंवा सांगलीसारख्या ठिकाणी ही लागवड करायची असेल तर ती लागवड करू शकताय. कारण यावर्षी तर सांगलीमध्ये तर कोकणाच्या अगोदर पीक आलं होतं. 12 किलो जर सरासरी झाडाकडून उत्पन्न मिळतंच, पण तरी पण तुम्ही जर म्हणत असाल तर काजू लागवड इतर कलमांच्या तुलनेत परवडते. आणि तुम्ही ट्रायल घ्या, लागवड करून बघा, 2 ते 3 वर्षात तुम्हाला समजेल. 3ऱ्या वर्षापासून तुम्ही पूर्ण क्षेत्र काजू लागवडीखाली आणू शकता. त्यामुळे काजू ही उत्तम आहे, कारण कोकणाची राणी म्हटली जाणारी ही काजू चांगल्यापैकी रिझल्ट देतं आणि वाढ पण चांगली होते. सध्या उत्तम उत्पादन देणाऱ्या वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7च्या दोन्ही व्हरायटी तुम्हाला मिळतील. 1 वर्षापासून तुम्हाला किमान 3 वर्षापर्यंत मिळतील, पण सरासरी 2 ते 2.5 वर्षाची रोपं ही लागवडीस आणा. ज्यांची व्यवस्थापन जर चांगलं करणं शक्य असेल त्यांनी 1 वर्षाची लावणं उत्तम, नाहीतर 2 वर्षाची लावा, म्हणजे पुढे येणारी मेंटेनन्स जो आहे तो कमी येतो आणि लवकर उत्पादन देतं. काजू हे तुम्हाला 3ऱ्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरुवात होईल. सुपारीची लागवड जर तुम्हाला 50% सावलीमध्ये करायची असेल तर ती स्वतंत्र तुम्ही करू शकता, किंवा नारळाच्या बागेमध्येही तुम्ही सुपारीची लागवड करू शकता. जर समजा स्वतंत्र लागवड दर्शनी करायची असेल तर शोभा पण आपली वाढवते, आणि त्यासाठी तुम्हाला बुटकी झालं म्हणजे डॉर व्हरायटी मिळतील. त्यामध्ये सागर डॉर बाई, विठ्ठलाई यासारख्या जाती तुम्हाला उत्पन्न आणि शोभा हे दोन्ही गोष्टी करतील. त्याचप्रमाणे सेमी डॉरमध्ये जर तुम्हाला मोहित नगर आहे, श्रीवर्धनी आहे, मंगला सुमंगल आहे, ह्या पण तुम्हाला उत्पादन वाढवतात आणि चांगला फायदा करून देतात. सुपारीच्या तुम्हाला 1 वर्षापासून 3 वर्षापर्यंतची रोपे साधारण 1.5 फुटापासून साधारण 5 ते 6 फुटापर्यंत मिळू शकतात. मसाला पिकामध्ये तुम्हाला मिरी, बुश मिरी, पन्नूर, लवंग, दालचिनी, जायफळ यासारखी लहान मोठी म्हणजे 1.5 वर्षापासून ते 2.5 वर्षापर्यंतची कलमं मिळतील. ऑल स्पाइसेस चारांचं मिश्रण जे आहे मसाला पीक ते मिळेल, वेलची मिळेल. फळ पिकामध्ये बघाल तर जांभूळ आहे, मोठा जांभूळ, बहाडोली, कोकम आहे, अमृत कोकम आहे. त्याच्यानंतर कालीपत्ती आहे, चिकू, सरदार पेरू आहे, पिंक तैवान आहे, 1 kg पेरू आहे. लिंबूमध्ये कोकण लेमन आहे, साई सरबती आहे, कागदी लिंबू आहे, वर्षभर लागणारं एटीएम आहे. आता या एटीएम मध्ये जर बघाल तर वस्त्रा म्हणून व्हरायटी आहे, बारमासी म्हणून आहे. त्यामुळे तुम्हाला वर्षभर तो शेडनेटमध्ये तुम्ही आंबे घेऊ शकता. चंदन आहे, रक्तचंदन आहे, फणसामध्ये गम आहे, गमलेस आहे, डार्कमध्ये जाती आहेत. त्याचप्रमाणे ब्रेडफ्रूट आहे, ब्रेडफ्रूट म्हणजे निरफणस. अशा जवळजवळ 80 ते 90 प्रकारची फळझाडे, फुलझाडे, शोभेची झाडे मध्ये पण सोनचाफ्यापासून सौंदर्य चाफा म्हणजे वेलंकण चाफापासून सगळं मिळू शकतं. ज्यांना शासनाची स्कीम घेऊन लागवड करायची आहे त्यांना फळझाडं खरेदी केल्यावर अधिकृत शासन पावती मिळू शकते, आणि या पावतीच्या माध्यमातून तुम्ही स्कीम घेऊ शकता. ज्यांना सिंधुदुर्गाच्या बाहेर झाडे न्यावायची आहेत त्याने किमान लागवडीपूर्वी 10 दिवस आपल्या वातावरणात नेऊन झाडं ठेवणं गरजेचं आहे. ज्यांना पाण्याची सध्या सोय नाही त्याने जूनचा पाऊस पडल्यावर किमान 1 फूट जमीन भिजल्यावर आपण लागवड करू शकता. आणि जर समजा लवकर न्यायची असेल ते लवकर साधारण 15 मे किंवा 10 मे पासून नेऊ शकताय किंवा आपल्या शेतामध्ये ठेवू शकताय. फक्त दुपारी 11 ते 3 मध्ये 2 वेळा त्याच्यावर पाणी मारायचं म्हणजे विषय संपतो. ज्यांना नर्सरीतील झाडे बघूनच खरेदी करायचे आहे ते सकाळी नर्सरीला भेट देऊ शकताय व संपूर्ण माहिती घेऊ शकताय. भेट दिल्यानंतर तुम्हाला त्या लागवडीपासून संपूर्ण माहिती देण्यात येईल. त्याचप्रमाणे बघितलेली झाडं किमान 10 दिवसात आपण नेण्याची व्यवस्था करावी. जर समजा तुम्हाला लागवडीविषयी संपूर्ण माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या 1 दिवसीय कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकताय. आणि ज्यांना 50 ते 100 अशी किरकोळ झाडं पाहिजे असेल किंवा कमी झाडं पाहिजे असतील ते किमान स्वतः येऊ शकताय किंवा आमच्या या नंबरवर संपर्क करा. जेणेकरून आज आपण पाहणार आहोत फणस, कोकणातील एक पारंपरिक पिकाविषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. फणसाचे फायदे काय, तोटे काय आणि त्या संदर्भात इतर संपूर्ण माहिती ही संपूर्ण आपण पुढील मित्रांनो आपण बघा पारंपरिक पद्धतीने फणस लागवड आपल्या कोकणात केलेली आहे आणि आता आधुनिक पद्धतीने शास्त्रीय पद्धतीने फणसाची लागवड शेतकरी करत आहेत. आणि या फणसाला इतका उत्तम दर्जा आहे की त्या फणसापासून तुम्ही 1000 रुपये किलोची पावडर बनवू शकताय आणि फणसापासून जवळजवळ 14 प्रकारचे पदार्थ बनवू शकताय. अशा या फणस खाल्ल्याने हेल्थसाठी इतके उत्तम आहे आणि त्या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपण पुढील भागामध्ये बघूया आणि तो तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, फणस जरी कोकणात मोठ्या प्रमाणात होत असला तरी उभ्या महाराष्ट्रात त्याची लागवड आपण करू शकतो. फणसाच्या प्रमुख 2 जाती आहेत, त्याच्यामध्ये माहिती असतील त्यामध्ये कापा आणि बरका. तरी पण कापा जो फणस आहे त्यामध्ये बरेच प्रकार आहेत आणि त्याच्यामध्ये जसं गम आहे, गमलेस आहे. आता उदाहरण गम म्हणजे काय, ज्याचा डिंक असतो आणि तो पारंपरिक जे फणसाच्या लागवडीची झाडं आहेत त्यांच्यामध्ये तो मोठ्या प्रमाणात मिळतो आणि ते लागून खायला त्रास होतो म्हणून
आता हायब्रिडमध्ये गमलेस कापा, ज्यामध्ये खाताना तुम्हाला गम म्हणजे जो चीक आहे तो लागत नाही, आणि अशा फणसाची तुम्ही लागवड करू शकताय. आता फणसाचे जे उपयोग जे आहे त्यामध्ये तुम्ही जर बघाल तर फणस हा पहिली गोष्ट त्याच्या ज्या झाडाचं जे खोड आहे ते तयार झाल्यानंतर फर्निचरसाठी आपण वापरू शकतो. कोवळ्या आणि लहान फणसापासून तुम्ही भाजीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोकणात या कोवळ्या फणसांना जवळजवळ 40 रुपये किलोची सध्या भाव मिळतो कोवळ्या फणसाचा. तो रसाळ असू दे, कापा असू दे, जंगली असू दे, कुठलाही असू दे, त्यापासून 1 वर्ष टिकणारी तुम्ही भाजी बनवू शकता. आणि ते वेगवेगळे प्रोसेस युनिट आपल्या सिंधुदुर्गामध्ये आहेत, आणि ते तुमच्याकडून खरेदी करतात. म्हणजे तुम्हाला ते काढायचीच तो गरज नाही, ते स्वतः येणार, काढणार आणि घेऊन जाणार, किलोच्या हिशोबाने तुम्हाला पैसे देणार. तसेच कच्च्या फणसापासून तुम्ही पावडर बनवू शकताय, फणसाचं लोणचं बनवू शकताय. आणि तुम्ही जर अभ्यास कराल तर हे फणसाचं लोणचं खरोखर उत्तम चविष्ट लागते, आणि एक वेगळा प्रकार आहे, मार्केटमध्ये बऱ्यापैकी चालतं ते. अशा प्रकारे तुम्ही वर्षभर टिकणारं लोणचं बनवू शकताय. आणि फणसाची जर समजा तुम्ही म्हणतात तर भाजी लोक आवडीने खाल्ली जाते, आणि बघाल तर फणसाचे गरे वाळून त्याची पावडर बनवली जाते. आणि जर तुम्ही म्हणाल तर ऑफ पिरियडला याची भाजी बनवून खाल्ली जातात, किंवा सुके फणस हे स्टोअर करायची पारंपरिक पद्धत आहे, आणि नंतर पावसाळी त्याची भाजी करून खाल्ली जाते. त्याचप्रमाणे कच्च्या गऱ्यापासून फणस वेपर्स बनवले जातात, म्हणजे तळलेले गरे म्हणतात त्याला. आणि पाकातले गरे, कच्चे गरे, वाळलेले गरे, फणस मुरांबा, फणस भाजी, फणसचा आंबाट, अशा प्रकारे विविध पदार्थ फणसापासून बनवले जातात. आता बघाल तुम्ही तर फणस हे एक पौष्टिक फळ आहे, आणि त्यात आरोग्यदायी गुणधर्म तर आहेतच, आणि रोगप्रतिकारक शक्ती आहे, पचन सुधारते, रक्तदाब जो नियंत्रणात आणला तो, फायबर जास्त असल्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात आणली जाते. या फणसाची जर लागवड तुम्ही जर कराल तर 10 बाय 10 तुम्ही लागवड पूर्वी करायची. पण आता काय आलं, स्थानिक ज्या जाती आहेत त्या खूप वाढतात, आणि त्या लावणं शेतकऱ्याला चालत नाही किंवा आवडत नाहीत. त्यांचा पसारा मोठा होतो, काढणी कठीण होते, आणि त्यामुळे काय होतं की तुम्ही हायब्रिड संकरी ज्या जाती आहेत त्या लागू शकता. अगदी पिशवीत लागायला सुरुवात होतात. म्हणजे विचार करा, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी तुम्हाला ते फणस खायला मिळतात. एरवी जर समजा रोपापासून लागवड जर केली तर किमान तुम्हाला 12 ते 15 वर्ष पण जातात, कधी कधी 8 वर्षाच्या पुढे हा फणस लागतो. त्यामुळे तुम्ही हायब्रिड फणस लावून तुम्ही उत्पादन घेऊ शकता. की व्यावसायिक जर फणस लागवड करायची असेल तर तुम्ही 15 बाय 15 फुटाने लागवड करू शकता. म्हणजे एकरी जवळजवळ 160 ते 170 झाडं लागतात. फणस लागवड ही 2 कारणास्तव केली जाते. त्यामध्ये पहिलं आहे उत्पादन घेण्याच्या हेतूने, आणि दुसरं कारण आहे ते तुम्ही टुरिझमच्या हेतूने, म्हणजे सुशोभीकरणाच्या हेतूने. जर फणस विकून किंवा फणसावर प्रक्रिया करून जर तुम्हाला बाय प्रोडक्ट बनवायसाठी तुम्ही जर फणस लागवड करत असाल तर तुम्ही बऱ्याचशा जातींची लागवड करू शकता. आणि त्यामध्ये कुठल्या जाती ते आपण आता पुढे बघूया. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे ती कोकण पॉलिपिक आहे. ही जर बघाल तर कोकण कृषी विद्यापीठाने तुम्ही विकसित केलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, ही जात ही कोकणासाठी किंवा जवळजवळ किनारपट्टीपासून 150-200 किलोमीटरवर चांगल्यापैकी होते. मध्य महाराष्ट्रात पण बऱ्याच वेळा ठिकाणी लागवड करून उत्पन्न चांगले आलेल्याची उदाहरणं आहेत. तर कोकण कृषी विद्या अंतर्गत जी दापोलीने कोकण पॉलिपिक ही जात जी लागवडीसाठी वापरण्यासाठी शिफारस केलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं, एका झाडापासून जवळजवळ 450 किलोपर्यंत तुम्हाला फणस मिळतो, आणि उत्तम गोडवा आहेत. फळे तयार होण्यास साधारण 4-4.5 महिने लागतात, आणि संयुक्त फुलांचं प्रमाण असल्यामुळे काय होतं ते 12 ते 15 किलोचा एक फणस बनतो. आणि त्यामुळे ही एक उत्तम जात आहे, आणि वजनात चांगली आहे. दुसरी आहे, तुम्ही बघाल तर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला मोठी जात नको, छोटी पाहिजे, पिशवीत लागणार. व्हिएतनाम सुपर अर्ली ही जी व्हरायटी आहे ही इतकी सुंदर व्हरायटी आहे. ती तुम्ही लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून इवन पिशवीतही किंवा कुंडीतही लागलेल्याची उदाहरणं बऱ्यापैकी आहेत. त्यामुळे काय होतं, व्हिएतनाम सुपर अर्ली ही जात पिशवीतच लागायला सुरुवात होत असल्यामुळे, मागणी जास्त असल्यामुळे काय केलं जातं की लोक चांगल्या आवडीने लावतात आणि त्याची पासून उत्पादन घेतात. आणि ह्या फणसाचे जे गरे आहेत ते पिवळ्या रंगाचे असून ते कमी डिंक असतो त्यामध्ये. त्यामुळे काय होतं, या जातीचे फणस चवीला गोड आहे, उत्तम स्वाद आहे. आणि त्यामुळे ज्यांना घराजवळ आपल्याला 1-2 फणस लावायचे आहेत किंवा आपल्या खाण्यासाठी लावायचे आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम जात आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला समजा कमर्शियल बेसने लागवड करायची असेल तर तेही उत्तम आहे. त्याच्यामुळे काय होतं की साधारण एक 10-11 किलोपर्यंतचा हा एक फणस बनतो त्याचा, आणि त्यामुळे त्याचं विक्री सुद्धा चांगल्यापैकी होते. पुढची जी जात आहे ती ब्राझिया.
ही जी जात आहे ती संपूर्ण महाराष्ट्रात घेता येते. पिवळे आणि मोठे गरे असणारी ही जात उत्तम आहे चवीला. त्यानंतर पिंक फणस आहे, म्हणजे जो कापल्यानंतर त्याचा रंग जो आहे तो पिंक रंगाचा येतो आणि चांगला दिसायला देखणा असतो, मोहक दिसतो. ही जात सो चालते. रेड फणस आहे, म्हणजे ह्याच्या गरे लालसर आकार म्हणजे रंगाचे असतात. ही जात कमी डिंक व खायला चांगली आहे. त्यानंतर ATM फणस आहे. ATM म्हणजे वर्षभर लागणारा. पण ही जी जात आहे ती पावसाळ्याचे 2-3 महिने सोडले तर तुम्हाला म्हणजे जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर सोडला तर ऑक्टोबरपासून तुम्हाला उत्पादन द्यायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने तुम्ही ATM व्हरायटी पण लावू शकता. साधारण 3ऱ्या वर्षापासून तुम्हाला उत्पादन द्यायला सुरुवात होते. पुढची जी जात आहे ती गमलेस कापा. आता या जातीमध्ये तुम्ही बघाल तर पिवळा गर येतो, डिंक विरहित आणि गरा हा गोड असतो. आणि कोकणातील लोकांना सवय आहे फणसाच्या डिंकाची. पण देशावरची जी सवय आहे त्यांना डिंक म्हणजे जो चीक आहे तो जर लागला हाताला तर ते त्रास होतो किंवा खराब वाटतं. म्हणून गमलेस ही तुम्ही लावू शकता आणि त्याची उत्तम प्रकारे रिझल्ट आहेत. आता ज्या जातीची तुम्हाला लागवड करायची आहे हे व्यावसायिक साधारण 7-8 जाती आहेत. आणि तुम्ही जर तुम्हाला बघायचं असेल तर श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला आमच्यामध्ये या तुम्हाला जाती फणस बघायला मिळतील, रोपं पण मिळतील. त्याचप्रमाणे फणसाच्या 150 जाती जवळजवळ केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या जातीची जर लागवड तुम्ही केली तर तुम्हाला उत्पन्न घेऊन तुम्ही किंवा ॲग्रो टुरिझम करूनही तुम्ही सुशोभीकरण तुमच्या बागेचं वाढवू शकता. किंवा आपल्या फार्म हाऊसमध्ये एक लवकर येणाऱ्या ह्या ज्या जाती किंवा वेगळ्या जाती तुम्ही लागवून त्याचं महत्त्व आणि त्याच्यापासून बाय प्रोडक्टही बनवू शकताय. आता बघा मित्रांनो की फणसाची दिवसेंदिवस लोकप्रियता वाढत आहे आणि हे फणस आपणास पैसे देणारे पीक सध्या बनत आहे. त्यामुळे काय होतं त्यांची जी कलम करण्याची ज्या पद्धती यांचे जे व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलेले आहेत. ज्यांना कोणाला बघायचे असतील त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण ते व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर हे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघून तुम्ही ग्राफ्टिंगही करू शकता. आता ज्यांना लागवडीसाठी विशेष अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी या नंबरवरही तुम्ही संपर्क करा. जेणेकरून तुम्हाला तुम्ही मेसेज जरी कराल तर तुम्हाला पुस्तक या फणस लागवडी संदर्भात PDF पुस्तक ही तुम्हाला मोफत मी पाठवण्याची व्यवस्था करेन. तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा. अधिक माहिती पाहिजे असेल तर त्याच्या संदर्भात बाकीचं डिटेल्स तुम्हाला मिळेल. मित्रांनो आता जर तुम्ही बघाल तर फणस लागवडी संदर्भात बऱ्याचशा जाती आहेत. आता त्याच्यामध्ये तुम्ही जर बघाल तर काही डिसेंट दिसणाऱ्या जाती आहेत, काही थायलंडच्या जाती आहेत, काही बाहेरच्या जाती आहेत, काही व्हिएतनामच्या जाती आहेत. तर ह्या जाती भरपूर आहेत आणि त्याची आपण एक लिस्ट बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल ते कसे फणस दिसतात किंवा ते तुम्ही लागवडीसाठी आणू शकताय. आता ही एक जी जात आहे ती रेड शॉक कार्ड म्हणून आहे किंवा जॅकफ्रूट ही दुर्मिळ जात आहे किंवा थाई कटलरी जॅक असंही म्हटलं जातं. रेड थाई कटलरी जॅक असं त्याचं नाव आहे. तर ही जात तुम्ही वापरू शकताय. हे दिसायला डिसेंट आहे. त्याच्यानंतर थाई रेड जॅकफ्रूट आहे तो हा आतून लाल असणारा आणि कच्च्या युनिक टेस्टसाठी म्हणजे कच्च्याची जे युनिक टेस्ट त्या याला आहे त्याच्यासाठी ही प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर सिद्धू ही जात आहे जी कॉपरी रेड त्याला कलर असतो. त्याच्यानंतर शंकरा म्हणून ही जात आहे. त्याच्यानंतर गोल्डन जॅकफ्रूट आहे. आता गोल्डन जॅकफ्रूट ह्याच्यातसुद्धा सोनेरी असे आतमध्ये गरे चविष्ट गरे असतात. त्याच्यानंतर JK फणस आहे. आता हा JK जो फणस आहे तो सुद्धा तुम्हाला चांगल्यापैकी खायला मिळतो. त्याच्यानंतर पांढरुती जॅकफ्रूट ही तामिळनाडूची जात आहे. काय थायझंड बॅरर म्हणून आहे. बबल गम आहे. अशोक येलो आहे. त्याच्यानंतर मिरुधू म्हणून आहे. अक्षय आहे. त्याचप्रमाणे रुबी ऑरेंज, हनी येलो, सूर्या थायलंड ऑरेंज, राजा रुद्राक्ष, राणीपेठ जॅकफ्रूट, टोबगिरी पिंक, प्रकाश, मिरुधा जॅकफ्रूट, हनी गोल्ड, 1000 बेरर म्हणून आहे. सिंदुरा आहे. त्याच्यानं पेचीपरल वन आहे. ATM म्हणजे ऑल सीझन जॅग आहे. G11 जॅग आहे. त्याच्यानंतर हेमचंद्र आहे. गमलेश जॅग आहे. लालबाग मधुरा म्हणून एक आहे जात. त्याच्यानंतर जनागिरी येलो आहे. रुद्राक्षी रेड आहे. मलेशियन डॉर्फ रेड आहे. रेड मून आहे. पानकल रेड आहे. सिंगापूर अर्ली बेरिंग आहे. मिजार जायंट आहे. टेंग सूर्या आहे. वनश्री आहे. सिंगापुरी फणस, मीटर जॅक, मंकळा रेड, भालचंद्रा अशा बरेचसे फणसाच्या ज्या जाती आहेत जवळजवळ 100हून जास्तही जाती ह्या लागवडीसाठी तामिळनाडू, केरळ आणि आंध्रामध्ये केल्या जातात. मित्रांनो
गेल्या 20 वर्षांमध्ये श्रद्धा नर्सरीतून झाडांची लागवड केलेल्या माझ्या सर्व शेतकऱ्यांचे मनपूर्वक आभार. श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला सिंधुदुर्गमधून आम्ही चांगली दर्जेदार रोपे देण्याचा प्रयत्न करतो आणि जवळजवळ 80 ते 100 प्रकारची फळझाडांची रोपे म्हणजे वेगवेगळ्या जाती आमच्याकडे आहेत आणि प्रत्येक फळपिकामधील किमान 2 पासून ते साधारण 20 पर्यंतच्या जाती मिळतात. आणि ह्या जाती ह्या भौगोलिक स्थिती आणि एकंदरीत हवामान विभाग किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लागवड केल्या जातात. कारण काय प्रत्येक जात ही प्रत्येक हवामान विभागात होत नाही आणि त्याचा विचार करून आम्ही शेतकऱ्यांना सल्ला देतो. त्याचप्रमाणे फळपिका व्यतिरिक्तही झाडे आपल्याकडे मिळतात. त्यामध्ये फुलझाडं आहेत, भाजीपाल्यांची रोपं आहेत, वनौषधी आहेत आणि तेही तुम्हाला रोपं मिळू शकतात. महाराष्ट्रातील भागांचा पूर्ण अभ्यास करूनच ही लागवडीचा सल्ला देण्यात येतो. मित्रांनो, श्रद्धा नर्सरीमध्ये नारळाच्या जवळजवळ 18 जाती मिळतात आणि प्रत्येकाच्या लागवड पर्पज किंवा त्याच्या उद्देशानुसार तुम्हाला त्या विभागानुसार लावण्याचा सल्ला दिला जातो. त्यामध्ये घरगुती लागवड पद्धत आहे, म्हणजे घराच्यासाठी आपण 1-2 झाडं लावतो किंवा 10-20 झाडं लावतो किंवा फार्म हाऊस आपला असतो एखाद्या त्या ठिकाणी लागवडीची झाडं. त्याच्यानंतर ॲग्रो टुरिझमसाठी लागवडीची झाडं, शाळेसाठी लागवडीची झाडं, त्याच्यानंतर पिण्याच्या पाण्यासाठी, खोबऱ्यासाठी जवळजवळ 6 ते 8 जाती मिळतात. त्याचप्रमाणे जर समजा तुम्हाला खोबऱ्यासाठी म्हणजेच आपण ओलं खोबरं चटणीसाठी, त्याच्यानंतर सुकं खोबरं, वाटी खोबरं यासाठीसुद्धा वेगवेगळ्या जाती आहेत. कल्परस बनवण्यासाठी काही जाती आहेत. अशा प्रकारचे बरेच गूळ तयार करणं किंवा साखर तयार करणं म्हणजे नॅचरल साखर नारळापासून तयार करण्यासाठी ज्या जाती आहेत अशांची लागवड ज्यांना ज्या प्रकारचं उद्योग करायचं असेल किंवा व्यवसाय करायचा असेल त्यानुसार त्या जातींची तुम्हाला दिली जातात. त्याचप्रमाणे कॉयर किंवा कोकोपीट बनवण्यासाठी आणि अनेक उद्योग तयार करण्यासाठी या नारळाच्या वेगवेगळ्या गोष्टींवर प्रोसेस करणं आणि त्यापासून खाद्यपदार्थ बनवणं किंवा फळप्रक्रिया बनवणं यासाठी सुद्धा काही ठराविक जातींचा सल्ला दिला जातो. मित्रांनो, नारळ हा कल्पवृक्ष असल्यामुळे त्याच्या प्रत्येक पार्टपासून तुम्ही वेगवेगळे उद्योग व्यवसाय करू शकता किंवा स्वयंरोजगारही करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला नारळ जर लागवड करायची असेल तर संपूर्ण भारतात किंवा आपल्या महाराष्ट्रात संपूर्ण लागवड चांगल्यापैकी होते आणि त्याच्यासाठी जे ठराविक प्रांतवाईर जाती आहेत त्या योग्य निवडा आणि त्यानुसार तुम्ही लागवड करा. ह्या नारळाचा वापर तुम्ही पाण्यासाठी, शाळेसाठी तर करू शकता, खोबऱ्यासाठीही करू शकता. परंतु तुम्हाला समजा एखाद्या बाय प्रोडक्ट करायचे असतील त्यापासून तर त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला नारळाचा वापर चांगल्यापैकी होतो आणि त्याला संपूर्ण भारतामध्ये मागणी आहे. म्हणून नारळाची लागवड तुम्ही प्रांतवाईज कुठेही करा. आणि त्यासाठी जर तुम्हाला समजा योग्य सल्ला पाहिजे असेल, अधिक माहिती पाहिजे असेल तर तुमच्या झाडांना देण्यात येणारं पाणी आणि तुम्ही माती हे साधारण 1 पाव अर्धा किलो घेऊन या आणि त्यानुसार आपण बेसिक तपासणी करून तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो. किंवा तुम्ही स्वतंत्र त्याचं माती परीक्षण करा आणि त्याचा रिपोर्ट पाठवा. या नंबरवर पाठवला तरी तुम्हाला त्यावरच योग्य सल्ला देण्यात येईल. आता मित्रांनो, लक्षात घ्या की बेसिक तपासणी केल्यानंतर तुमच्या झाडामध्ये लागवडीस योग्य ज्या जाती निवडणार आहात तर त्या संदर्भात संपूर्ण माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू. बेसिक नारळाची माती आणि पाणी तपासणीसाठी कोणतेही तुमच्याकडून शुल्क घेतलं जात नाही. तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट त्याचा सल्ला दिला जातो. आता परत बघाल तर आंबा पिकामध्ये बऱ्याच जाती आपल्याकडे आहेत आणि यानुसार तुम्ही तुमच्या विभागावर लागवड करू शकता. ज्याप्रमाणे बघाल देवगड सारख्या ठिकाणी किंवा कोकणामध्ये जर समजा हापूस होत असेल तर मध्य महाराष्ट्रात केशर, दशहरा, लंगडी यासारख्या बऱ्याचशा जाती आहेत. पायरी, मानकुल, गोवा मानकुल सारख्या जातीही तुम्ही लागवड करू शकता. आणि ह्या जातींसाठी तुम्हाला जर समजा कमर्शियल लागवड करायची असेल, हाय डेन्सिटी म्हणजे अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये सुद्धा लागवड जर करायचं असेल तर अर्ली हार्वेस्टिंग मँगो प्लांट आमच्याकडे आहेत. त्यामध्ये देवगड केशर आणि देवगड हापूस हे 2 बाट्यावरील तुम्हाला 2 वर्षाची ही कलमं मिळतील आणि किमान 3 ते 5 फूट उंच झालेली ही कलमं तुम्ही लागवड करून तुम्ही अल्ट्रा हाय डेन्सिटीच्या माध्यमातून उत्पादन घेऊ शकता. काजू पिकामध्ये आमच्याकडे 3 व्हरायटी तर आहेतच, पण त्यात व्हरायटीमध्ये वेंगुर्ला 4, वेंगुर्ला 7, वेंगुर्ला 9 हे जे काजू ॲपलसाठी वापरले जाते आणि त्यासाठी मोठं बी आणि मोठे बोंड असणाऱ्या कलमं तुम्हाला मिळतील. भौगोलिक स्थितीचा वापर करून तुम्हाला कुठली लागवड करू इच्छिताल हे तुमच्या एरिया वाईज तुम्हाला सल्ला द्याल. पण मित्रांनो, लक्षात घ्या की जर समजा काजूची तुम्हाला लागवड करायची असेल तर आज तुम्ही बघाल तर सांगलीसारख्या ठिकाणी सुद्धा काजू लागवड आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी काजूची लागवड चांगल्या
बऱ्यापैकी होते. आणि जर समजा तुम्ही पहिली 5 कलमं लावून जर ट्रायल घेत असाल तर तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण अनुभव मिळतो आणि तुम्ही नंतर लागू शकता. का तर काजूला गॅरंटेड मार्केट आहे, त्याला शेल्फ लाईफ आहे, 2-2 वर्षापर्यंत तो काजूगर टिकतो. त्यामुळे काजूचे ह्या जाती लागू शकतात. आणि जर समजा तुम्हाला काजूच्या ॲपलपासून म्हणजे बोंडापासून जर समजा काजू ॲपलपासून जर तुम्हाला काही वेगळे पदार्थ बनवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा जातीचा सल्ला तुम्ही घेऊ शकता. ज्यांना फणस लागवड करायची असेल, कारण आता मार्केटमध्ये बघाल तर हेल्थच्या दृष्टीने फणसावर बरेचसे व्हिडिओ तुम्ही बघितले असतील किंवा त्या संदर्भात माहिती वाचली असेल, तर फणस हा इतका हेल्दी आहे की बरेचसे शारीरिक आजार कमी करणार आहे. त्यामुळे लोक आता फणसाची स्वतंत्र लागवड करायला चालू केली आहे. आमच्याकडे जवळजवळ 9 ते 10 जाती आहेत आणि उत्तम लवकर लागणारे जसं बघाल तर तुम्ही पिशवीत लागणारे पण आमच्याकडे जातीवंत कापा फणस केशरीगर असणारे आहेत. आणि हे ज्या जाती ज्या आहेत त्या लवकर म्हणजे 1 ते 2 वर्षापासून चालू होतात. व्हिएतनाम सुपर अर्लीसारखी, ब्राझिया, हजारी, ATM म्हणजे जो वर्षभर लागणारा फणस आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेला कोकण पॉलिब्रिकसारखी व्हरायटी जी उत्तम कोकणासारख्या ठिकाणी लागते. शंकरासारखी पश्चिम महाराष्ट्रात होणारी नोव्हेंबरपासून लागणारी जात किंवा सिंगापूर पिंक रेड सारख्या जाती ह्या तुम्हाला मिळतील आणि तुम्ही त्याची स्वतंत्र लागवड करू शकता. सुपारीबद्दल बोलायचं झालं तर आमच्याकडे जवळजवळ 9 जाती आहेत आणि त्यामध्ये जर बुटक्या, इंटरमंगलासारख्या जाती आणि किंवा विठाईसारखी जात किंवा जमिनीलगत लागणाऱ्या सागर डॉर्फ, शतमंगला, विठाई, विठ्ठल, श्रीवर्धनी, मोहितनगर, शिरशी, सुमंगला अशा बऱ्याचशा जाती तुम्हाला मिळतील आणि त्याच्यापासून तुम्ही लागवड स्वतंत्र करू शकता. शोभा वाढवणाऱ्या जर तुम्हाला थाई ATM सारख्या आंब्याच्या जाती ज्या आहेत त्या 1.5 ते 2 फुटापासून तुम्ही लागवड झाल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून 25 ते 30पर्यंत आंबे मिळतात. तर हे आंबे दरवर्षी वाढत जातात आणि अशा जातीमध्ये रुमानी आहे, थाई ATM आहे, त्याच्यानंतर वस्तारा म्हणून व्हरायटी आहे. अशा वर्षभर लागणारी झाडं तुम्हाला मिळतील आणि त्या जागी तुम्ही उत्पन्न घेऊ शकता वर्षभर. निरफणस म्हणजेच ब्रेडफ्रूट सारखी झाडं जी आहेत ती तुम्हाला मिळतील. सौंदर्य चाफा म्हणजे सोनचाफा जो तुम्हाला वर्षभर लागतो. आवळ्यासारखी कलम, चिकू कालीपत्ती, ओडिसी सारखा शेवगा जो तुम्हाला पिशवीतच लहान असतानाच लागायला सुरू होतो. 6व्या महिन्यापासून तुम्हाला शेंगा मिळतात. जांभूळ कलमध्ये बघाल तर बहाडोली जांभूळ हा मोठा 50 ग्रॅमच्या वरती फळ होतोय. व्हाईट जांभूळ आहे तो दिसायला सुंदर आणि पांढऱ्या रंगाची फळं लागतात आणि वैशिष्ट्य म्हणजे पिशवीतच लागतात. तुम्ही लागवड केल्यानंतर त्याच वर्षापासून उत्पादन मिळायला सुरुवात होतो. अशा जांभळाची सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. लाल करवंद जे आहे जे कुंपणासाठी तुम्ही वापरून त्याच्यापासून तुम्ही करवंद घेऊन ती करवंद समजा लोणच्यासाठी किंवा प्रोसेस युनिटमध्ये प्रक्रियेसाठी वापरू शकता, एक व्यवसाय करू शकता. अशा करवंदाची झाडं. त्याचप्रमाणे नारळाच्या सावलीमध्ये किंवा 50% सावलीमध्ये तुम्हाला जर समजा आंतरपीक म्हणून मसाले पिकं लावायचे असतील तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयोग केलेले आहेत की मिरी, बुश मिरी किंवा दालचिनीसारखी झाडं उत्तम महाराष्ट्रात होतात. पन्नूरच्या व्हरायटी हे चांगल्यापैकी उत्पादन देतात. आणि जर तुम्ही बघाल तर व्यतिरिक्त जे आहेत त्याच्यामध्ये जायफळ आहे, लवंग, वलपैसेस, वेलची सारखी पिकं जी आहेत ते 1-2-4 लावून तुम्ही ट्रायल घेऊ शकता. उत्पन्न चांगलं आलं तर तुम्ही पुढे कमर्शियल लागवड करू शकता. पण कमर्शियल बेसने तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये कुठेही लागवड करायची असेल तर तुम्ही बुश मिरी आणि दालचिनी यासारख्या तिन्ही झाडांची लागवड तुम्ही केव्हाही करू शकता. लिंबूमध्ये बघाल तर साई सरबती आहे, कोकण लेमन आहे, कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेले. या प्रमाणे पेरूमध्ये सरदार आहे, पिंग आहे, 1 kg आहे. यासारख्या पेरूच्या जाती लोकांना चांगल्या आवडतात किंवा पसंती येतात. पेरूमध्ये बऱ्याचशा व्हरायटी आहेत, ह्या तुम्हाला अर्धा किलो 1 किलोपर्यंत पेरू होतात आणि अशा व्हरायटींची तुम्ही लागवड करून व्यावसायिक लागवड करू शकता. मित्रांनो, जून महिना जवळ येतोय आणि ज्यांना लागवड करायची असेल आणि कोकणातील किंवा शेतकरी असतील किंवा देशावरील शेतकरी सर्वांना लागवड तंत्रज्ञानाची जर माहिती करून घ्यायची असेल किंवा लागवडी संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्ही या WhatsApp नंबरवरही संपर्क करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा झाडांची जर काही चौकशी करायची असेल तर या नंबरवरही संपर्क करून तुम्ही खात्री करू शकता. प्रत्यक्ष ज्यांना नर्सरीमध्ये भेट द्यायची असेल त्याने तुम्ही येऊन प्रत्यक्ष झाडं बघा, योग्य वाटली पटली तरच घेऊन जा, अन्यथा नको. ज्यांना नर्सरीमध्ये भेट घ्यायची असेल तर आणि प्रत्यक्ष झाडं पाहून चर्चा करायची असेल त्यांनी येताना माती आणि पाणी जर घेऊन आला तर तुम्ही त्या तपासणी करून तुम्हाला योग्य सल्ला देण्यात येईल. कृषी तंत्र निकेतन
देवगड या चॅनलवर बरेचसे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही शेतीविषयक व्हिडिओ लागवडीविषयी बघू शकता आणि बघून तुम्हाला बऱ्यापैकी माहिती मिळेल. जर तुम्हाला नाही मिळत असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा, म्हणजे तुम्हाला सगळ्यांच्या लिंक किंवा व्हिडिओ तुम्हाला पाठवण्यात येतील. मित्रांनो, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नर्सरीतील झाडांची किमतीसह यादी व नारळ आणि फळझाडांचे लागवडीचे व्हिडिओ याच्या लिंक पण दिले आहेत, ते जरूर बघा. मित्रांनो, महाराष्ट्रातील बऱ्याच भागामध्ये आमच्या नर्सरीतील झाडांची लागवड झालेली आहे. बरेच शेतकरी स्वतः येतात, बघतात, तपासणी करतात किंवा काही वेळा पाठवून दिले जातात. जर समजा तुम्हाला एक 100-200च्या पटीत जर समजा झाडं हवी असतील किंवा आजूबाजूला कोणाला जे मित्रपरिवारांना पाहिजे असेल तर तुम्ही संपर्क करा, प्रत्यक्ष बघा, योग्य वाटली तर तुम्ही नेऊ शकताय. मित्रांनो, लक्षात घ्या की आमच्या बऱ्याचशा गाड्या ह्या पालघर, कोकण विभाग आणि नगर हा वरचा म्हणजे पुण्याकडील भागात सर्व्हिस चालू असते. ज्यांना कोणाला झाडं पाहिजे असतील तर ते या असं करून तुम्ही तुमचं ॲडव्हान्स बुकिंग करू शकताय. जर समजा खात्रीशीर आणि चांगली रोपं पाहिजे असेल तर नर्सरीला भेट द्या आणि लवकर बुकिंग करा. ज्यांना कोणाला जर समजा झाडं न्यायची असतील आणि जर कमी असतील तर आजूबाजू शेतकऱ्यांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून 2 किंवा 3 शेतकऱ्यांची एकत्र झाडं नेणं हे सोयीस्कर, भाड्याच्या दृष्टीने किंवा ट्रान्सपोर्टच्या दृष्टीने सोयीस्कर पडतं. हा व्हिडिओ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांस तुम्ही जरूर पाठवा.